विनंती करतो की चायना मांजा वापरू नये. मी अनिल गायकवाड केशवराव काडलेकर हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून जूनपासून कार्यरत आहे. गतवर्षी मी नवीन पुलावरून जात असताना चायना मांजामुळे माझ्या हाताला आणि माझ्या मुलाच्या मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे जवळपास मला 1 लाखाच्या आसपास त्यावेळेस खर्च आलेला. पण ह्यावेळेस मी त्या चायना मांजापासून बचाव याकरता घरगुती हे असं यंत्र तयार केलं. घरी पडलेले गज आहेत, ते गज ज्या ठिकाणी आपण आरसा लावतो आरच्या ठिकाणी गज फिट केलेत आणि वरच्या बाजूने एक आडवी दांडी लावली. त्यामुळं चायना मांजा त्याला लागल्यानंतर तो चायना मांजा वरच्या बाजून निघून जाईल आणि मी ज्यावेळेस खाली बसलेला असेल किंवा जो गाडी चालवणारी व्यक्ती आहे ती खाली बसलेली असेल तर त्या डोक्यावर मांजा हा निघून जाईल. आत्ताच आम्ही आमच्या विद्यालयात चायना मांजा वापरू नये यासाठी मुलांची शपथ देखील घेतली. तर इतर शाळांनी देखील हा उपक्रम राबवावा आणि विद्यार्थ्यांना शपथ देऊन चायना मांजाविषयी जनजागृती करावी की तो वापरू नये आणि त्यापासून होणारी हानी कशी होती हे देखील विद्यार्थ्यांना पटवून सांगावं. धन्यवाद. संदीप रुईकर, मी सकाराम मेहता प्राथमिक विद्यालयामध्ये शिकतो. चायना मांजाने वृक्ष, पशु आणि पक्षी यांना हानिकारक इजा पोचते. मागच्या वर्षी आमच्या सरांना सुद्धा याची खूप दुखापत झाली. आमच्या सरांनी याचा बचावासाठी गाडीला मांजा रक्षक असं यंत्र बसवलेलं आहे. मी माझ्या मित्रांना आणि सगळ्यांना सांगतो की तुम्ही पण आज सगळ्यांनी यंत्र बसून घ्यावं. मी माझ्या शाळेत मैत्रिणी आणि मित्रांसोबत मांजा वापरून याची शपथ देखील घेतली.